आम्ही कुठे बोललो की कर्जमाफी होणार नाही म्हणून? शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रभर गाजलेला मुद्दा म्हणजे कर्जमाफी. कर्जमाफी या मुद्द्यावर भरपूरशा ठिकाणी आंदोलनं चालू आहेत, कुठे झाली आणि कुठे अजून पण होणार आहे. तर ह्या विषयावर सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे शेतकरी बांधव. शेतकरी बांधवांनी घेतलेले निर्णय ते योग्यच आहे, कारण की लोकशाहीचं राज्य आहे आणि प्रत्येकजण लढू शकतो स्वतःसाठी. या ठिकाणी तर शेतकरी बांधवांचे एवढे हाल होत आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येकजण जो शेतकरी बांधव आहे तो आपल्या स्वतःच्या हक्कासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी तो लढत आहे. कारण की त्याची अवस्था काय झालेली आहे, त्याची व्यवस्था कोण करते, हे काम आपल्या राज्य सरकारचं आहे. शेतकऱ्यांचं पालनपोषण करणं असं कायद्यामध्येच नमूद केलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की राज्य सरकार म्हणतंय की ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही, तर मग आपण कसं या गोष्टीची आशा ठेवायची की तिसऱ्या वर्षी सुद्धा कर्जमाफी होईल? पण त्यांनी असं पण सांगितलेलं नाही आहे की कर्जमाफी होणारच नाही म्हणून. कारण की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते असं म्हटले नाही, शक्य नाही असं म्हटले नाही म्हणा. मग याचा अर्थ आपण समजून घ्यायचं की 2 वर्ष होणार नाही, तिसऱ्या वर्षी होणार. पण तिसऱ्या वर्षी होणार, पण सध्याचं काय? आता हे गेली 2 वर्ष किंवा हे दिवस कसे काढायचे शेतकरी बांधवांनी? आता सध्या त्याला खायला पैसे नाहीत, तो भरणार तरी कसा? मग वीज बिल असो, कुठलंही बिल असो, किंवा त्याचं जीवनमान असो, त्याचा मुलाबाळांचं शिक्षण, लग्न, ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात. तुम्ही किती जरी नाही म्हणण्याचा प्रयत्न केला तर ह्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. याच्यातून बाहेर पडता येत नाही. पैशांचं नाटक करता येत नाही, पैशांचं खोटं नाटक काहीच करता येत नाही आणि सावकारासमोर उभं राहावंच लागतं. पैशांचं नाव काढल्यामुळं सावकाराला पैसे आपल्याला वेळेवर द्यावाच लागतात. पण राज्य सरकार कुठेतरी इथे थोडंसं दुर्लक्ष करत आहे कर्जमाफीकडे. त्यांनी स्पष्ट सांगून दिलेलं आहे की यावर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही, कर्जमाफी होणार नाही. मग आम्ही असं गृहीत धरायचं की तिसऱ्या वर्षी कर्जमाफी होणार म्हणून असं गृहीत धरायचं का? पण ठीक आहे, तिसऱ्या वर्षी जर कर्जमाफी होईल, पण आता सध्या काय करायचं याचं एक तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला एक असा रस्ता दाखवून द्या की आता सध्या तरी काय करायचं. सध्या कोणाजवळ पैसे नाही आहे आणि त्यातल्या त्यात शेतकरी परेशान होतोय, दिवसेंदिवस तोच विचार करतोय. मला गेली बरेचसे कॉल आलेत, बरेचसे फोन आलेत. मी त्यांना भरपूर शेतकरी बांधवांना समजून सांगतोय की आज ना उद्या होईल, कारण की मोठे मोठे नेते आहेत आपले, ते लढतायत आपल्यासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी, कर्जमाफीसाठी लढतायत. त्याच्यानंतर महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं चालू आहेत. त्याच्यानंतर कुठेतरी मंत्री-संत्रीसुद्धा याच्यामध्ये येत आहेत, इन्व्हॉल्व होत आहेत आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे. विरोधी पक्षातले जे सदस्य आहेत ते सुद्धा लढत आहेत, चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत आणि कुठेतरी असं वाटतंय की होऊ शकते. पण स्पष्ट सांगून दिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आता डायरेक्ट तर पैसे भरायला सांगितले 31 मार्चच्या आत, तर मग आता होणार कशी कर्जमाफी? तर याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. प्रत्येकजण शेतकरी बिचारा परेशान झालेला आहे की आता एवढं सगळं आपण कसं करायचं, हे सगळं हँडल कसं करायचं, घर चालवणं मुश्किल झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणे म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. खरं तर डायरेक्ट सांगून दिलं की कर्जमाफी होणार नाही आणि 31 तारखेला संपूर्ण पैसे भरावे लागतील. त्याच ठिकाणी दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की कर्जमाफी होणारच आणि एकीकडे उपमुख्यमंत्री म्हणत आहेत की तुम्हाला कर्ज भरावंच लागेल, कारण की 31 तारखेच्या आत ते तुम्हाला भरावं लागेल. आता इथं शेतकरी बांधव जो आहेत महाराष्ट्रातला, मंत्री साहेबांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रातला जो शेतकरी बांधव आहे त्याचे खायचे वांदे झालेले आहेत, त्याला खायला पैसे नाहीत, घर चालवायचे वांदे झालेत आणि तो कशा प्रकारे पैसे भरण, कुठून पैसे भरण, काय करणार? शेतीमालाला भाव नाही. शेतीमालाला जर भाव असता तर त्यांनी आतापर्यंत कर्जमाफीचे पैसे ठेवलेच नसते, बँकेवाल्यांचे फोन येऊ दिले नसते, बँकेवाल्यांना घरापर्यंत येऊ दिलं नसतं. ह्या फंद्यात त्याला पडायची गरजच पडली नसती जर का त्याच्या पिकाला चांगला भाव मिळाला असता.
पण एक तर पिकाला भाव नाही, बाकीचा जो बियाणे खते या सगळ्यांचा खर्च जो तो वाढत चाललेला आहे. तो खर्च वाढतोय पण शेतीमालाला भाव नाही आणि त्यातच कर्जमाफीही नाही. मग अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? यासाठी ठीक आहे, कर्जमाफी करू नका, कारण की मला भरपूर जे शेतकरी बांधव आहेत, मी भरपूर फिरत असतो महाराष्ट्रभर, तर मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही आमची कर्जमाफी करू नका, पण आमच्या शेतीमालाला चांगला भाव द्या. शेतीमालाला चांगला भाव जर मिळाला तर कर्जमाफी करण्याची गरज नाही आहे. कर्जमाफी होणार तर नाहीच आहे असं त्यांनी स्पष्ट सांगून दिलेले 2 वर्ष, पण 3ऱ्या वर्षी होईल का असा संभ्रम, असा प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे. प्रत्येकाला वाटतंय नेमकं होईल तर मग कधी होईल, आणि जर 3ऱ्या वर्षी जर झाली तर ती आपल्या काय कामाची. सध्या आपल्याला घरात खायला पैसे नाही आहे, घर चालवायचं मुश्किल झालेलं आहे, आणि त्यातच कर्जमाफी होणार नाही म्हटल्यावर हा एक मोठा धक्का शेतकरी बांधवांना बसलेला आहे. खरं तर राज्य सरकारने जसं सांगितल्याप्रमाणे, बोलल्याप्रमाणे त्यांनी ते करायला पाहिजे होतं, पण महाराष्ट्रावर अशी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं त्यांनी असं सांगितलं की कर्जमाफी होणार नाही, कर्जमाफी होणे शक्य नाही. पण लाडक्या बहिणीचे 46 कोटी रुपये हे भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारजवळ पैसे होते असे शेतकरी बांधव म्हणतायत, आणि संपूर्ण पेपरमध्ये, मीडियामध्ये सगळीकडे चालू आहे. 46,000 कोटी भरायला पैसे आहेत, पण 50,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचं सरकारचं मत नाही आहे. लाडक्या बहिणीपेक्षा माझ्या शेतकरी बांधवांचे पैसे जर का माफ केले असते, कर्ज माफ झालं असतं, तर तो एक चांगल्या मनाने, एक आनंदाने, एक उत्कृष्टपणाने तो जगला असता, मानताट ठेवून, आणि त्याचं घर तो व्यवस्थित चालू शकला असता. पण आताची सध्याची परिस्थिती तुम्ही जाऊन बघा, शेतकरी बांधवांच्या घरामध्ये काय कंडिशन आहे, कसा तो दिवस काढतोय, त्याचा एक एक दिवस म्हणजे एक एक वर्षासारखा चालला आहे. हे आपल्याला फक्त AC मध्ये बसून कळणार नाही आहे, तर तुम्हाला समक्ष तिथं जाऊन त्यांच्याशी भेटून हे सगळं तुम्हाला बघितल्यानंतरच तुम्हाला त्यांचे प्रश्न कळतील, तसे त्यांचे प्रश्न समजणार नाही. कारण की मी भरपूरशा तळागाळापर्यंत जाऊन शेतकरी बांधवांचे प्रश्न मी मीडियासमोर आणत असतो, मी जगासमोर मांडत असतो, आणि जोपर्यंत तुम्ही त्यांच्या घरापर्यंत, शेतापर्यंत जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना, त्यांच्या व्यथा या समजणार नाही. महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांविषयी जेवढं बोललं तेवढं कमीच आहे, कारण की ती सच्ची परिस्थिती मी बघितलेली आहे. कशा प्रकारे तो त्याचं घर चालवतो. एवढं सगळं शेतामध्ये राबून, ऊन, वारा, पाऊस काहीच बघत नाही, फक्त काम आणि कामच. तर ते बोलले होते की आम्ही, मुद्द्यावर परत येतो शेवटी जाता की आम्ही कुठे बोललो होतो की कर्जमाफी होणार नाही म्हणून. म्हणजे ते करणार आहे, पण आता नाही, ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही. पण शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की करायचं असेल तर आत्ताच करा, कारण की आत्ताचे हे दिवस आमचे काढणे कठीण झालेलं आहे. पुढे 3 वर्षानंतर केल्यावर त्याचा काय फायदा. जर का आर्थिक अडचण होती महाराष्ट्र सरकारवर, राज्य सरकारवर, तर लाडक्या बहिणीचे पैसे दिल्यापेक्षा कर्जमाफी केली असती तर सगळे प्रश्न शेतकरी बांधवांचे सुटले असते, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. जेवढं बोललं तेवढं या विषयावर कमी आहे. शेतकरी बांधवांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.